175%, 160%, 185%. ओके, बघा 1.304 म्हणजे किती टक्के? या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करायच्या अगोदर दिलेला जी संख्या आहे ती कोणती आहे ती माहित असणं गरजेचे आहे. दिलेली संख्या पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. कोणती संख्या आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेऊया. ओके, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेऊन अपूर्णांकात रूपांतर करून आता टक्के किती विचारलेले आहेत म्हणजे त्यावेळेस आपण कितीने गुणतो? 100 ने गुणून. प्रत्येक संख्येला ज्यावेळेस आपण पर्सेंटेज त्या संख्येचं फाइंड करतो त्यावेळेस त्या संख्येला कितीने गुणतो? 100 ने गुणतो. मग आलेला अपूर्णांक किती असेल वेगळ्या ठिकाणी? याचा अपूर्णांकात रूपांतर जर करायचं असेल तर तुम्हाला ज्यावेळेस आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक हा चॅप्टर शिकला त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की दिलेली जी संख्या आहे, आता संख्या या ठिकाणी 1.304 अशा पद्धतीने त्या संख्येचं वाचन करतात. 1.304 म्हणजे या 1 आणि 4 चा गुणाकार करून जो काही गुणाकार येत असेल त्या गुणाकारामध्ये छेदात अंशातील संख्या काय करतो? आपण ऍड करतो आणि छेदातील संख्या दशाला तशी ठेवतो. म्हणजे याचा विस्तार आपण 4 गुणिले 1 अधिक 3 छेदात 4 अशा पद्धतीने कमांडनी करतो. मग 4 1 4, 4 आणि 3 किती होतात बेटा? 7. 7 छेदात 4 म्हणजे या 7 छेदात 4 चे किती टक्के? चे म्हणजे काय बेटा? गुणिले चे किती टक्के म्हणजे 100. आता या ठिकाणी आपण 4 1 4, 4 दोन्ही 8 राहतात किती? 2. मग या ठिकाणी पुन्हा आपण 4 2 जर दिले तर 20 होतात. 4 ने 20 ला भाग दिला तर 4 पंचे 20. 25 आणि 7 आता राहिले किती? 7 गुणिले 25. मग या ठिकाणी 7 7 5 35, 7 5 किती? 35. 4 3, 7 2 14, 14 आणि 3 17 म्हणजे 175%. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 175% आहे हे आपल्याला सांगता येईल. बघा या ठिकाणी फक्त आपल्याला यासारखा जर प्रश्न आला असेल तर या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात, एक कठीण पातळीवर, एक मध्यम पातळीवर व एक सोप्या पद्धतीत. मग असा प्रश्न सोप्या पद्धतीतच मोडला जातो, परंतु आपल्याला याला कन्वर्ट करता आलं तरच हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो, अन्यथा हा प्रश्न सॉल्व्ह करणं खूप कठीण आहे. तुम्हाला अपूर्णांक युक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करता येईल तर त्याची ही पद्धत माहित असणं गरजेचे आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस अपूर्णांक युक्त अपूर्णांक असतो त्यावेळेस पूर्णांक युक्त अपूर्णांक असतो तर दिलेल्या छेदातील संख्येला व पूर्णांकाला गुणाकार केल्यावर आलेल्या गुणाकाराला वरील छेदामधील संख्यामध्ये मिळवतात आणि छेदात जी संख्या आहे अंशातील संख्यामध्ये मिळवतात आणि छेदात जी संख्या आहे ती जशाला तशी लिहितात, म्हणजेच आपल्याला पूर्णांक मिळेल. मग या ठिकाणी आपण त्या प्रकारे 704 काढून गुणिले 100 किती टक्के म्हणजे गुणिले किती? 100. मग 100 गुणिले या ठिकाणी 4 ने जर 100 ला भाग दिला तर 25 चा पूर्ण भाग जातो. 25 चा 7 तर 175 होतात, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 175 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर कन्फर्म आहे. ओके, चला पुढील प्रश्न बघू. बघा आता बोर्डवर दिलेले 2 प्रश्न आहेत की 1200 चे 8% बरोबर 400 चे किती टक्के. ओके, आता क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आता किती टक्के होतील, किती टक्के असतील, किती टक्के आहेत, किती टक्के आहेत ते सांगा, अशा प्रकारचे प्रश्न समोर विचारलेले असतात. ओके, आपण प्रश्नार्थ देऊन टाकला आहे. आता या ठिकाणी बघा 1200 चे 8% बरोबर 400 चे किती टक्के, म्हणजे पुन्हा या ठिकाणी आपल्याला किती टक्केच विचारलेले आहेत. मग आपल्याला x छेदात 100 पुन्हा घ्यावे लागतीलच. मग ते कधी घ्यायचे त्याचं समीकरण तयार करावं लागेल अगोदर. बघा 1200 चे म्हणजेच काय? गुणाकार 8%. ओके, इथपर्यंत सगळ्याला समजतंय? 1200 म्हणजे 1200 चे 8%. ओके, आता या ठिकाणी बरोबर
400 चे किती टक्के विचारले, म्हणजेच आपण त्या ठिकाणी x टक्के मानू. ओके, बरोबरचं साइन दिलेलं आहे मध्ये, म्हणजे दोन्ही संख्यांची व्हॅल्यू कशी असणार आहे, सारखीच असणार आहे. ओके, मग आता या ठिकाणी 1200 मोठे आहेत, या ठिकाणी 400 लहान आहेत, म्हणून टक्के मोठे आहेत, मग या ठिकाणी टक्के लहान संख्येचे टक्के काय होणार, जास्त होणार. ओके, मग आता या टक्के या ठिकाणी आपल्याला x ची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर या समीकरणाला आपण 12 अगोदर भागून घेऊया. 0 0 काय होते बेटा, कट होते. ओके, जर तुम्हाला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन समजत नसेल तर या ठिकाणी मी छेदात 100 घेतो, म्हणजे तुम्हाला हे 0 0 कट झाले हे समजेल. ओके, म्हणजे या ठिकाणी किती राहतील बेटा, हे 2 0 कमी झाले, या ठिकाणी हे छेदातले आणि हे कडे 2 0 कमी झाले. आता ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या संख्या आपण खाली मानून घेऊया. इथं 12 राहिलेत, इथं 8 राहिलेत, गुणाकाराचं साइन आहे बरोबर. या ठिकाणी 4 बाकी आहेत, गुणिले गुणाकाराचं साइन आहे आणि x, म्हणजे बाकीचे जे काही शून्य असतील ते आपण काय केलेले आहेत, कॅन्सलेशन मध्ये कट केलेले आहेत. मग ज्यावेळेस आपण काटाकाटी करू त्यावेळेस वरी 2 शून्य आहेत, खाली 2 शून्य आहेत, वरी 2 म्हणजे समसंख्यामध्ये शून्य आहेत, म्हणजे शून्य त्या ठिकाणी कुठेही राहणार नाही. आता राहिलेल्या ज्या संख्या आहेत ते आपण सविस्तर मांडून घेतलेल्या आहेत. मग याचं आता एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा याचं मल्टिप्लिकेशन करून 4 ने भागा, कोणतीही प्रक्रिया केली तर तुमच्या पद्धतीने ती सोपीच असणार आहे. बघा या ठिकाणी 12 गुणिले 8 छेदात, हे इकडे गुणाकारामध्ये आहे x, म्हणून इकडे कशामध्ये दिले, भागाकारामध्ये. मग 12 4 1 4 4 2 8 आणि 12 2 24, म्हणजे x बरोबर किती येणार आहे, 24. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी 1200 चे 8% बरोबर 400 चे 24% त्या ठिकाणी येतील. ओके, बघा या ठिकाणी 400 चे 24%. आता या ठिकाणी जर तुम्ही प्रश्नाला जर सविस्तर जर पाहिलं असेल तर तुम्ही ओरली हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता, परंतु प्रश्न वाचन खूप महत्वाचं आहे. आता 12 आणि 4, आता 0 0 सारखेच आहेत, ते विलोप करून टाका. आता संख्या किती धरायच्या, फक्त 12 आणि 4. आता या ठिकाणी 8% आहेत. ओके, म्हणजेच हे 4 12च्या किती पटीने आहेत, सॉरी 12 हे 4च्या किती पटीने आहेत, 3 पटीने आहेत. 12 1 12 12 2 4 1 4 4 2 4 3 12, 3 पटीत आहेत. मग जर तिप्पट असतील तर ही संख्या सुद्धा या संख्येच्या आलेली संख्येच्या कशी असणार आहे, तिप्पट असणार आहे. म्हणजे 12 त्रिक 4 त्रिक 12 तर 8 त्रिक 24, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उत्तर फाइंड करू शकता. ओके, चला फायनली तुम्ही ही स्टेप यूज करा, म्हणजे तुमचं उत्तर कन्फर्म करेक्ट राहील पूर्ण आत्मविश्वासाने. ओके, जर खूपच मॅथ मध्ये प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही मी सांगितलेली स्टेप यूज ती मेथड यूज करू शकता. बघा या ठिकाणी प्रश्न दुसरा दिलेला आहे तुम्हाला 500 चे 20%. आता या ठिकाणी अधिक दिलेलं आहे. ओके, त्यानंतर 280 चे 30% या ठिकाणी वजा दिलेला आहे बरोबर, वजा दिलेला आहे 400 चे 10%. म्हणजेच तुम्हाला आता या ठिकाणी बेरीज गुणाकार भागाकार सगळ्या लागणार आहेत. आता प्रश्नामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने पार्ट करून दिलेले आहेत, बघा पार्ट किती दिलेले आहेत, 3 पार्ट दिलेले आहेत प्रश्नाचे. पहिला पार्ट आहे 500 चे 20%, दुसरा आहे 280 चे 30% आणि तिसरा आहे 400 चे 10%. आपण साइन त्यांच्या जागेवर ठेवून अगोदर पूर्ण पार्ट जे आहेत ते काय करूया, सॉल्व्ह करून घेऊया. बघा पहिला पार्ट 500 चे 20%, पहिला पार्ट आहे. या ठिकाणी पहिला द्यायची आवश्यकता नाही, 500 चे म्हणजे गुणिले 20%. ओके, दुसरा पार्ट कोणता आहे, 280 गुणिले 30%. तिसरा पार्ट किती आहे बेटा, 400 चे 10%. ओके, हे तिन्ही पार्ट आपण एक एक करून काय करूया, सॉल्व्ह करूया. पहिला पार्ट पहा, 500 गुणिले 20 भागिले छेदात
100 म्हणजे त्या ठिकाणी 1 2 0 1 2 0 कटले. आता राहिले 20 आणि 5 म्हणजेच 20 गुणिले 5 बरोबर 20 पंचे किती रे बेटा 100. 20 पंचे 100. आता या ठिकाणी 280 चे 30% हे दिलेलं आहे इथं. 280 गुणिले 30 छेदात 100. एकदा प्रॅक्टिस झाली की डायरेक्टली तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे. 1 0 कटला 1 0 1 0 कटला 1 0. आता राहिले किती 28 गुणिले 3. मग 28 गुणिले 3 किती होती बेटा या ठिकाणी बघा या ठिकाणी 8 1 8 8 3 24 8 3 24 म्हणजेच कॅरी किती येतील 2. कॅरी किती येणार आहे 2. आता कॅरी जर 2 आला असेल तर आपण या ठिकाणी 8 3 24 अच्छे 2 बेत्रिक 6 आणि 2 किती होतील 8. किती होतील 8. त्यानंतर तिसरा प्रकार आहे 400 गुणिले 10/100. मग या ठिकाणी 10 1 10 0 कटले म्हणजे त्या ठिकाणी राहतील किती 40. किती राहतील सगळे बेटा 40. आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या संख्येतील सर्व संख्यांचे पार्ट आपण सॉल्व्ह करून घेतले. मग आता जे चिन्ह दिलेले ते चिन्ह पहा. या ठिकाणी प्लस आहे या ठिकाणी मायनसचं दिलेलं आहे. म्हणजेच प्लस आणि मायनस जर दिलेला असेल तर समीकरणामध्ये त्याच्या संख्या यांची व्हॅल्यू 100 आहे. याची व्हॅल्यू किती आहे 84 आहे आणि या संख्यांची व्हॅल्यू 40 आहे. मग त्या संख्यांच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवून 100 अधिक 84 मायनस 40. ओके. मग त्यांची बेरीज करून घेऊया अगोदर. 184 मायनस 40 बरोबर 0. 4 मधून 0 गेला 4. 8 मधून 4 गेले 4. आले राहिलेले 1 म्हणजेच 144. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल 144. आता या ठिकाणी आपण काय केलं. आता मी या ठिकाणी तुम्हाला पाठ करून का सोडवायला सांगितलं कारण की पाठ करून जर सोडवताल तर या प्रश्नाची तुम्हाला 3 प्रश्नाची प्रॅक्टिस होऊन जाईल. एका प्रश्नामध्ये 3 प्रश्नाची. आणि बेसिक क्रिया कोणाला येत नाही. बेसिक क्रिया तुम्हाला बेरीज वजाबाकी तर सर्वांनाच येते. पाठ करून सोडवण्याचा याचा फायदा एक होतो की आपले जास्त मॅक्सिमम प्रश्न सोडवले जातात. त्यानंतर आपल्याला प्रत्येकाची व्हॅल्यू कळते, गोंधळ होत नाही आणि आपण सविस्तर त्याची माहिती या ठिकाणी लिहून नंतर त्यांच्या चिन्हामध्ये त्या संख्या मांडू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही पर्सेंटेज वरचे यासारखे प्रश्न सोडू शकता आणि यासारखे प्रश्नांची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. प्लस मायनस गुणाकार भागाकार काय या ठिकाणी संख्या ठिकाणी घ्यायचा असेल तर घ्या. मनाने संख्या घेऊन तुम्ही प्रयत्न करा सॉल्व्ह करण्याचे. ओके. चला तर पुढील प्रश्न पाहूया. तर आपल्याला दैनंदिन जीवनामधील काही एक्झाम्पल महत्त्वाचे असतात ते दिलेले असतात बघा. जसं की पेट्रोल असेल, डिझेल असेल, दुधाचा भाव वाढलेला असेल, दुधाचं प्रमाण वाढलेलं असेल. आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे पेट्रोलचे भाडे. आता पेट्रोलचे भाडे 20% वाढले. प्रश्न दिलेला आहे बघा 20% वाढले. पुन्हा काही दिवसांनी 25% वाढले तर मूळ भावात आता किती टक्के वाढ झाली असेल. आता पर्याय क्रमांक 1 आहे 25%, 30%, 20% आणि 50%. आता या ठिकाणी 2% वाढलेला आहे. दोनदा भाव वाढलेला आहे. किती वेळा 2 वेळा. आता या ठिकाणी जर अशा वेळेस ज्या वेळेस 2 वेळा भाव वाढलेला असेल त्यावेळेस त्याची जर मूळ किंमत दिलेली नसेल तर आपल्याला ती मूळ किंमत शेकडा म्हणजेच 100 ला ग्राह्य धरून चालावी लागते. बघा या ठिकाणी दिलेली संख्या आहे आपल्याला पेट्रोलचे भाव. आता वाढू द्या नाहीतर प्रश्न जे मटेरियल आहे ना त्या मटेरियलला घेऊन बसताना बाकीच्या प्रश्नातील शब्दांना काही महत्व द्यायचं नाही परीक्षेच्या वेळेस. नाहीतर मग पेट्रोलचे भावच का वाढले पुढच्याला विचारणार, मागच्याला विचारणार, सरला बोलणार, टाइम व्यस्त घालायचा नाही. आपल्याला पेट्रोलचे भाव का वाढले आणि कशामुळे वाढले त्याशी संबंध नाहीये. प्रश्न सोडवायचा हा महत्वाचा आहे. बघा या ठिकाणी पेट्रोलचे भाडे शेकडा 20% वाढले. म्हणजे जर आता या ठिकाणी मूळ भाव आपल्याला माहित नाहीये
तर मूळ भाव 100 समजू. ओके. आता जर आपण 100 जर मूळ भाव समजला तर त्या 100 वर अगोदर किती टक्केने वाढ झालेली आहे? 20%ने. म्हणजेच 100 वर 20% वाढ म्हणजेच 100 गुणिले 20, 100 कटले 20 म्हणजेच अगोदरची किंमत 100 आणि नंतर 20 रुपये वाढ झाली म्हणजेच 120. आता त्यावर किती? 120 त्या पेट्रोलच्या वाढीची काय झाली किंमत झालेली आहे, ज्यावेळेस 20% वाढ होते त्यावेळेस. परंतु त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वेळेस 25% वाढ झाली. काही दिवसांनी पुन्हा काय झालेली आहे? 25% वाढ झाली. आता हे 25% आपण 100 वर काढणार नाही, लक्षात ठेवा. आता ज्या वेळेस आपली प्रोसेस चालू आहे किंमत वाढण्याची, आता अगोदर 100 होती, नंतर 120 झाली आणि नंतर पुन्हा 25% जर वाढली तर ते 100 वर 25% वाढली असं म्हणत नसतात. ओके. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस वाढत असती त्यावेळेस पहिल्या वेळेस वाढलेल्या किमतीवरून जेवढी किंमत ठरती त्या किमतीवर पुढील पर्सेंटेज काढलेले असतात. म्हणजेच या ठिकाणी आता हे 25% आपण 100 वर न काढता 120 वर, त्या 120 भावावर 25% वाढ झालेली असं आपल्याला म्हणावं लागेल. मग या ठिकाणी 120 चे 25%, 120 चे 25% किती होतील बेटा? या ठिकाणी बघा 00 काय होतील? कट होतील. राहिले आता या ठिकाणी 5 2 10, 5 5 25, 2 1 2, 2 3 6 2 12, 6 5 30. म्हणजे या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन जर केलं आपलं तर 25%, 120 चे 25% बरोबर किती होतात? 30 होतात. म्हणजेच 25% म्हणजेच कितने गुणणार बेटा त्या संख्येला? 1/4 ने. मग या ठिकाणी आपण गुणून पाहूया पुन्हा एकदा. 120 ला 1/4 ने गुणूया. 4 1 4, 4 3 12, 0. म्हणजे आपल्याला ही पद्धत किती अवघड असते, ही पद्धत किती सोपी असते हे तुम्हाला समजून देण्यासाठी मी या ठिकाणी गुणून बघितलेलं आहे. लक्षात ठेवा, एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तुम्हाला जर 25%, 12.5%, 50%, 100%, 75% जर काढायचे असतील तर त्याचे अपूर्णांक दिलेले आहेत. त्या अपूर्णांकाने तुम्ही डायरेक्टली भाग देऊ गुणू शकता. ओके. मग आपण आता या ठिकाणी काय केलं तर बघा पुन्हा या ठिकाणी मुद्द्यावर 120 चे 25% घेतले आहेत. लक्षात ठेवा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं कॅल्क्युलेशनवर. या ठिकाणी 25 ने 100 ला डायरेक्टली भाग दिला आपण. 25 1 25, 25 चौक 100, 4 1 4, 4 3 12, 0 ऍज इट इज. किती राहिले? 30. म्हणजेच आपण या ठिकाणी 30 हे जे उत्तर आलेलं आहे आपलं ते 20%, 120 वर 25% आलेले आहेत. म्हणजेच अगोदर वाढलेली संख्या ही 20% 20 होती, नंतर 25 वाढली 30 झाली. म्हणजेच एकूण किती वाढ झालेली आहे? 50 झालेली आहे. एकूण 50, 20 अधिक 30 बरोबर 50. दोन वेळेची वाढ किती आहे? 50 रुपये. मूळ किंमत किती होती? 100 रुपये. 100 रुपयावर 50 वाढले म्हणजेच किती? 50% वाढले. वाढ किती झालेली आहे? 50% वाढ झालेली आहे. म्हणजेच बघा 100 वर 50% म्हणजे 50 एक्स्ट्रा द्यावा लागत असतील. जर मूळ भाव 100 असेल आपल्याला एक्स्ट्रा 50 रुपये द्यावा लागत असतील तर आपण एक्स्ट्रा 50% द्यावा, त्यामध्ये आपण एक्स्ट्रा किंमत देत आहोत असं आपल्याला ठिकाणी मानलं काही हरकत नाही. ओके. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. बोर्डवर 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. आता त्यापैकी पहिलं एक्झाम्पल पहा. 7/25 चे टक्के. आता या ठिकाणी 7/25% चे नाही, त्या ठिकाणी काय डायरेक्टली पर्सेंटेज. हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? आता आपल्याला फक्त त्याची काय करायचे, दशांश अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने लिहिल्या जातात ते या ठिकाणी फाइंड करायचे. त्याचे आपल्याला अंक काढायचा नाही, किती होईल ती संख्या किती आहे ते काढायचं नाहीये. फक्त दशांश अपूर्णांकात कसे लिहाल म्हणजे त्याला त्यांची किंमत सारखीच असेल. ओके. त्याची किंमत काय असणार आहे? दिलेल्या या संख्येची आणि ऑप्शन मध्ये जे आपलं उत्तर येईल त्याची किंमत कशी आहे? सारखीच आहे, किंमत चेंज होणार नाही. जर आपल्याला या ठिकाणी 7/25 चे टक्के किती असा जर प्रश्न विचारला असता तर आपण 7/25 ला डायरेक्ट 100 ने काय केलं असतं? गुणला असतं. परंतु या ठिकाणी गुणायची आवश्यकता आहे का? नाही. जी संख्या दिलेली आहे तीच संख्या दशांश अपूर्णांकात मांडणी करायची.
म्हणून आपण ज्यावेळेस अपूर्णांक जर असतो त्यावेळेस आपण अपूर्णांकाचा भागाकार करून त्याला दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतो. मग बघा या ठिकाणी दिलेल्या पर्सेंटेजचं साइनचं काम तोपर्यंत आपण तसं ठेवूया, फक्त अपूर्णांक घेऊया, अपूर्णांकाला कन्वर्ट करूया दशांश अपूर्णांकामध्ये अगोदर. ओके, याला जर दशांश अपूर्णांकामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर हा छेदाधिक अपूर्णांक आहे. छेदाधिक अपूर्णांकाला आपण ज्यावेळेस भागाकार करतो त्याला भागाकारामध्ये घेऊन जातो त्यावेळी शून्याचा भाग अगोदर बसला असतो, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी 25 ने 7 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग देऊया आणि या ठिकाणी एक शून्य घेऊया, म्हणजे या ठिकाणी 70 होतील. आता 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75 मोठे होतात म्हणून 25 दोन्ही 50. ओके, राहतात 20. आता 20 लाही पूर्ण भाग जात नाही म्हणून आता एकदा शून्य आणि दशांश घेतल्यावर या ठिकाणी किती शून्य घेऊ शकता. आता 25 ला 25 ने डायरेक्ट 200 ला जर भाग दिला तर 25 8 200. ओके, 25 चोक 100 सगळ्याला माहित आहे. मग 100 चे दुप्पट 200, मग 4 चा भाग केला तर त्याचा दुप्पट 8 चा भाग. 25 एका 25, 25 8 200. म्हणजेच या ठिकाणी याचा भागाकार किती होतो मित्रांनो 0.28. आता या ठिकाणी ही संख्या पर्सेंटेज मध्ये कशी लिहितात आपण या पद्धतीने. ओके, म्हणजेच या संख्येला आपण 0.28 भागिले 100 अशा पद्धतीने लिहू शकतो. आता या संख्येला आपलं जे पर्सेंटेज आहे ते काय करायचंय काढून टाकायचंय आणि आपल्याला पूर्ण संख्या कशी लिहाल ते फाइंड करायचंय. म्हणून या ठिकाणी आपण छेदामध्ये किती शून्य आहेत 2, म्हणून वरच्या संख्येचे 2 घर कुणीकडे सरकवायचं उजवीकडे, डावीकडे ते साइन डेसिमलचं चेंज करायचंय. ओके, म्हणजे या ठिकाणी आहे, म्हणजेच आता 1 2 घर अगोदरच दिलेले आहेत म्हणून 0.0028 हे आपलं फायनल उत्तर असेल. ओके, मग अशा पद्धतीने आपण पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं फायनल उत्तर आपल्याला मिळेल जर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये जर 7/25 ला जर कन्वर्ट करायचं असेल. ओके.